नमस्कार मित्रांनो, राज्यशास्त्र म्हणजेच इंडियन पॉलिटी फॉर MPSCचा आपला पार्ट 2B असणार आहे। या आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच पार्ट 2A मध्ये आपण कंपनी रूल म्हणजेच कंपनीची राजवट याच्या अंडर येणारे जे कायदे आहेत महत्त्वाचे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याची माहिती बघितली होती। त्यामध्ये 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्ट पासून ते 1853चा चार्टर ॲक्ट आहे, त्यामधील जे महत्त्वाचे मुद्दे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली होती। आणि त्यानंतर 1853चा जो ॲक्ट होता हा कंपनी रूलच्या अंडरचा शेवटचा ॲक्ट होता। आणि त्यानंतर ज्यावेळेस 1857चा उठाव झाला आणि देशामध्ये राजकीय जी अस्थिरता निर्माण झाली, त्यानंतरची जी परिस्थिती होती त्यावर मात करण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटने जी सत्ता होती कंपनी रूलच्या अंडर ती आपल्या हातात गेली आणि तेव्हापासून क्राऊन रूल म्हणजेच राजाची राजवट सुरू झाली। म्हणजेच 1858 पासूनच्या कायद्यापासूनचे 1947 पर्यंत जे कायदे आहेत त्याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर प्रथम कायदा म्हणजे भारत सरकार कायदा 1858, यालाच आपण गुड गव्हर्नन्स ॲक्ट पण म्हणतो। याला दुसरं नाव आहे गुड गव्हर्नन्स ॲक्ट, म्हणजेच भारताच्या सुशासनासाठी केलेला ब्रिटिश पार्लमेंटने कायदा। म्हणजेच 1857च्या उठावानंतर प्रथमच ब्रिटिश पार्लमेंटने हा कायदा केला होता। या कायद्याच्या अंडरमध्ये जी ईस्ट इंडिया कंपनीच्या मार्फत जी सत्ता ब्रिटिश पार्लमेंट चालत होती ती संपूर्णपणे नष्ट करण्यात आली। म्हणजेच कंपनीची जी राजवट होती भारतामध्ये तिचा शेवट झाला या कायद्याद्वारे। आणि भारताचे जे गव्हर्नर जनरल होते त्यांचं नाव आता बदलून गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉय असं म्हणू लागले। आणि पहिले व्हाईसरॉय भारताचे लॉर्ड कॅनिंग हे होते। हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर जे आपण पिट्स इंडिया ॲक्ट होतं 1784चं, त्यामध्ये आपण बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टरचं जी निर्मिती केली होती ती बरखास्त करून त्या जागी ब्रिटिश सरकारचं म्हणजेच पार्लमेंटचं काम बघितण्यासाठी सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया हे नवीन पद निर्माण करण्यात आलं होतं। त्यालाच आपण भारत मंत्री असं नाव दिलं होतं। आणि त्याला मदत करण्यासाठी 15 जणांची इंडियन काउन्सिल निर्माण करण्यात आली होती। आणि पहिले भारत मंत्री होते लॉर्ड स्टॅनले। हा पण पॉईंट इथे महत्त्वाचा आहे, यावर पण प्रश्न येऊन गेले आहेत। त्यानंतरचा कायदा म्हणजे इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861। या कायद्यान्वये भारतीयांना कायदा करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभाग करण्याची जी अट होती, जी तरतूद होती ती या कायद्यामध्ये करण्यात आली होती। म्हणजेच प्रातिनिधिक संस्थांचा प्रारंभ म्हणजेच रिप्रेझेंटेटिव्ह जे असतात त्यांचा जो प्रारंभ या कायद्याच्या मार्फत करण्यात आला होता। यामध्ये जी व्हाईसरॉयची काउन्सिल होती त्यामध्ये बनारसचा राजा सर दिनकर राव आणि पटियालाचे जे महाराज होते त्यांना नॉमिनेट करण्यात आले होते। आणि सोबतच जे व्हाईसरॉय होते त्यांना वट हुकूम म्हणजेच जे ऑर्डिनन्स असतात त्यांना 6 महिन्यापर्यंत काढण्याचा अधिकार व्हाईसरॉयला या कायद्याद्वारे देण्यात आला होता। त्यानंतर इंडियन काउन्सिल ॲक्ट 1892 याद्वारे अर्थसंकल्पावर प्रथमच चर्चा करण्यात आली। यावर पण प्रश्न आला आहे, अर्थसंकल्पावर प्रथमच कोणत्या कायद्यान्वये चर्चा करण्यात आली, तर आपला आन्सर होणार आहे इंडियन काउन्सिल ॲक्ट 1892। त्यानंतर जे भारतीय आहेत त्यांना केंद्रीय कायदेमंडळात या कायद्याद्वारे प्रवेश देण्यात आला होता। ते भारतीय म्हणजे फिरोजशहा मेहता, गोपालकृष्ण गोखले, त्यानंतर रासबिहारी घोष, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आशुतोष मुखर्जी इत्यादी लोकांना केंद्रीय कायदेमंडळात प्रवेश देण्यात आला होता। तर 1892मध्ये केंद्रीय कायदेमंडळात प्रवेश देण्यात आला होता। आणि 1861च्या कायद्यामध्ये जी व्हाईसरॉयची एक्झिक्युटिव्ह काउन्सिल होती त्यामध्ये 3 भारतीयांना समावेश करण्यात आला होता। पहिलं म्हणजे बनारसचा राजा सर दिनकर राव आणि पटियालाचे महाराज यांना नॉमिनेट करण्यात आले होते। हा फरक आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे। त्यानंतर एक महत्त्वाचा कायदा म्हणजे मॉर्लेमेंटो रिफॉर्म, यामध्ये पिन केला आहे म्हणजे हा खूप महत्त्वाचा आहे। यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले आहेत प्रिव्हियस इयरमध्ये। राज्यसेवा असो किंवा कंबाईन असो, प्री किंवा मेन्स, हे दोन्ही याच्यामध्ये हा कायदा खूप महत्त्वाचा आहे। यामध्ये जे मोर्ले होते हे भारत मंत्री होते, जे आपण 1858च्या कायद्याद्वारे सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडियाची जी पद निर्माण केली होती ते भारत मंत्री म्हणजे मोर्ले होते। आणि मिंटो हे व्हाईसरॉय होते म्हणजेच गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होते। आणि हा जो कायदा करण्याची शिफारस केली होती म्हणजेच हा कायदा ज्यांनी तयार केला होता ती अरुंडल समिती होती। हे इत्यादी पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे इथे। तर या कायद्याद्वारे मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ
ची जी तरतूद होती ती प्रथमच करण्यात आली होती. म्हणून लॉर्ड मिंटोला फादर ऑफ कम्युनल इलेक्टोरेट म्हणजेच सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक असे म्हणतात. त्यांनी प्रथमच मुस्लिम वर्गांसाठी एक स्वतंत्र मतदारसंघ देण्याची या कायद्यांमध्ये तरतूद केली होती. त्यानंतर निवडणुकीच्या तत्वास प्रथमच मान्यता, यावर सुद्धा प्रिव्हियस इयरमध्ये प्रश्न आला आहे. हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे आणि हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे. इथे निवडणुकीचे तत्व होते म्हणजेच जी संकल्पना होती ती प्रथमच या कायद्याद्वारे मान्य करण्यात आली होती. आणि यामध्ये एक्झिक्युटिव्ह काउन्सिल जी होती व्हाईसरॉयची, त्यामध्ये प्रवेश जो घेतला होता ज्यांनी भारतीयांनी, ते पहिले भारतीय म्हणजे सत्येंद्र प्रसाद सिन्हा हे होते. आपण नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. व्हाईसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये प्रथम प्रवेश घेणारे भारतीय म्हणजे सत्येंद्र प्रसाद सिन्हा हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जे केंद्रीय कायदे मंडळ होतं त्याची संख्या 16 वरून 60 पर्यंत वाढवण्यात आली होती. तर इत्यादी पॉईंट्स जे आहेत हे मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा कायदा म्हणजे भारत सरकार कायदा 1919, यालाच आपण मॉन्टेग्यू चेम्सफॉर्म कायदा म्हणतो. यामध्ये चेम्सफॉर्म जे होते, लॉर्ड चेम्सफॉर्म हे आपले व्हाईसरॉय होते आणि मॉन्टेग्यू होते ते सेक्रेटरी फॉर द स्टेट ऑफ इंडिया होते, ते म्हणजेच राज्यमंत्री होते. तर या कायद्याद्वारे केंद्र स्तरावर बायकॅमरलिझम म्हणजेच प्रथमच त्यामध्ये द्विगृही मंडळाची जी संकल्पना होती ती प्रथमच या कायद्याद्वारे ठेवण्यात आली होती. म्हणजेच आज जे आपण लोकसभा आणि राज्यसभा जे बघतो, दोन आपले जे कायदे मंडळ आहेत केंद्रामध्ये, तशाच प्रमाणे भारत सरकार कायदा 1919च्या तरतुदीप्रमाणे द्विगृही मंडळाची संकल्पना ती प्रथमच ठेवण्यात आली होती. त्यामध्ये राज्यसभेमध्ये 60 सदस्य असतील आणि त्यांचा कालावधी 5 वर्ष ठेवण्यात आला होता. आणि कनिष्ठ सभागृह त्यामध्ये 145 सदस्य आणि त्यांचा कालावधी 3 वर्ष ही तरतूद भारत सरकार कायदा 1919 मध्ये होती. त्यानंतर प्रांतिक स्तरावर द्विशासन म्हणजेच दुहेरी शासन व्यवस्था म्हणजेच डायरची निर्माण करण्यात आली होती आणि ही डायरची जी होती 1967 पर्यंत अस्तित्वात होती. त्यानंतर हाय कमिशनर म्हणजेच भारतीय उच्चायुक्त हे नवीन पद इंग्लंडमध्ये निर्माण करण्यात आले होते. आणि या नवीन पदाचं जे काम होतं ते काम म्हणजे भारत सरकारला लागणारे साहित्य खरेदी करणे किंवा भारतीय जे विद्यार्थी आहेत किंवा जे नोकऱ्यांसाठी विदेशात इंग्लंडमध्ये गेलेले लोक आहेत त्यांच्या सोयींकडे, त्यांच्या समस्यांकडे लक्ष पुरवणे किंवा भारताचा व्हाईसरॉयचा प्रतिनिधी म्हणून त्या इंग्लंड म्हणजेच त्या देशामध्ये काम करणे इत्यादी जे कामं होते ते हाय कमिशनर म्हणजेच भारतीय उच्चायुक्त या पदाचे होते. या कायद्यान्वये शीखांच्या स्वतंत्र मतदारसंघामध्ये वाढ करण्यात आली होती. तर 1909च्या कायद्याद्वारे आपण मुस्लिमांच्या मतदारसंघामध्ये वाढ केली आणि 1919च्या कायद्याद्वारे शीखांना आपण स्वतंत्र मतदार दिलं. या कायद्याद्वारे मर्यादित मताधिकार देण्यात आले होते, म्हणजेच ज्यांच्याकडे मालमत्ता आहे आणि शिक्षण आहे या आधारावर या कायद्याद्वारे मतदानाचा हक्क दिला होता. आणि एक इथे लक्षात ठेवायचं आहे की स्त्रियांना मतदानाचा हक्क या वेळेस नव्हता. लोकसेवा आयोगाची स्थापना करण्याची तरतूद होती ती ली कमिशनच्या शिफारीनुसार 1926 मध्ये करण्यात आली होती. म्हणजेच जी लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद होती ती भारत सरकार कायदा 1919च्या अन्वये करण्यात आली होती आणि ती शिफारस जी होती ती ली कमिशनने केली होती आणि त्यांच्यानुसार 1926 मध्ये लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली होती. तर इत्यादी पॉईंट जे आहेत हे महत्त्वाचे आहेत आपल्याला भारत सरकार कायदा 1919 मध्ये. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा कायदा म्हणजे भारत सरकार कायदा 1935 आहे. या कायद्यामध्ये आपण बघू शकतो की हा भरपूर महत्त्वाचा कायदा आहे. आपल्या घटनेचा जो 70 ते 75% भाग आहे हा या कायद्यातून घेण्यात आला आहे. या कायद्यामध्ये संयुक्त लोकसेवा आयोगाची तरतूद होती. त्यासोबतच लोकसंख्येच्या 10% लोकांना मतदानाचा अधिकार या कायद्यामध्ये देण्यात आला होता आणि या कायद्याच्याच अन्वये 1937 मध्ये सर्वप्रथम भारतामध्ये निवडणूक झाल्या होत्या. त्यानंतर एडन आणि बर्मा प्रांत होते ते वेगवेगळे करण्यात आले होते भारतापासून आणि केंद्रीय कायदे मंडळामध्ये 1/3 मुस्लिम प्रतिनिधींना हमी देण्यात आली होती. म्हणजेच 1/3 जे केंद्रीय कायदे मंडळातील सदस्य होते त्यांना रिझर्वेशन म्हणजे मुस्लिमसाठी ते आरक्षित करण्यात आले होते, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 1935चा कायदा करण्या अगोदर जे प्रमुख घटना घडल्या त्यातूनच हा 1935चा कायदा अस्तित्वात आला. त्या घटनेचे म्हणजेच त्या कायद्याचे प्रमुख स्रोत म्हणजे
सायमन कमिशनचा अहवाल असेल 1927चा, त्यानंतर नेहरूचा अहवाल असेल 1928चा, तिन्ही गोलमेज परिषदा असतील त्यामध्ये 1932 पासून ते 1933 पर्यंत ज्या गोलमेजा परिषदा झाल्या त्यांच्या असतील, किंवा तिसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्स नंतर जी ब्रिटिश सरकारची व्हाईट पेपर होते म्हणजे श्वेतपत्रिका असेल, किंवा पार्लमेंटची निवड समिती असेल, लोथियनचा कमिटीचा अहवाल असेल, मोडीमन समितीचा अहवाल असेल, आणि बॅरिस्टर जिन्नांचे जे 14 मुद्दे होते त्यांचा सगळा रेफरन्स घेऊन भारत सरकारचा कायदा 1935 हा अस्तित्वात आला होता. तर या कायद्याच्या तरतुदी म्हणजे त्यामध्ये 321 कलमं होते, 14 भाग होते आणि 10 परिशिष्ट होती. हा जो आहे यामध्ये ASO मेन्समध्ये हा प्रश्न विचारला होता आणि मागच्या 2 ते 3 वर्षाआधी प्रिलिम्समध्ये पण आला होता. तर यामध्ये 321 कलमं होते, 14 भाग होतं आणि 10 परिशिष्ट होतं. हे लक्षात ठेवायचं आहे. 321, 14 आणि 10 अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. यामध्ये ऑल इंडिया फेडरेशनची जी तरतूद होती ती करण्यात आली होती, परंतु अखिल भारतीय संघराज्य स्थापन होऊ शकले नाही, कारण की जे संस्थान होते, जी रिहायती होत्या, त्यांना याचा विरोध होता. त्यानंतर या कायद्याद्वारे 3 सूची तयार करण्यात आल्या होत्या. एक म्हणजे संघ सूची, प्रांतिक सूची, समवर्ती सूची. यालाच आपण सेंटर लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कंकरंट लिस्ट असं आज संबोधतो. आणि हे जे आहे यामध्ये संघ सूचीमध्ये 59 विषय दिले होते, प्रांतिक सूचीमध्ये 54 विषय दिले होते आणि समवर्ती सूचीमध्ये 36 विषय दिले होते. आणि जी 1919च्या कायद्यानुसार जी आपण प्रोव्हिन्स म्हणजेच प्रांतिक स्तरावर डायरची निर्माण केली होती ती आता केंद्र पातळीवर पण निर्माण केली होती. म्हणजेच 1919च्या कायद्यामध्ये आपण स्टेटमध्ये डायरची निर्माण केली होती आणि 1935च्या कायद्यामध्ये आपण सेंटरमध्ये डायरची निर्माण केली होती. हे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जी प्रोव्हिन्स होते प्रांतिक स्तरावर त्यांनी स्वायत्तता लागू केली होती 1 एप्रिल 1937ला. स्वायत्तता म्हणजे त्यांना जी गव्हर्नन्स चालवायची जी लिबर्टी होती ती या कायद्याद्वारे देण्यात आली होती. त्यानंतर भारतातील 6 प्रांतांमध्ये द्विगुही कायदेमंडळ म्हणजेच यामध्ये एकतर विधानसभा असेल आणि विधान परिषद अशा प्रकारे 2-2 कायदेमंडळाची तरतूद या कायद्याद्वारे करण्यात आली होती. आणि ते प्रांत म्हणजे बंगाल, बॉम्बे, मद्रास, संयुक्त प्रांत, बिहार आणि आसाम अशी 6 प्रांतांमध्ये द्विगुही कायदेमंडळाची तरतूद या कायद्याद्वारे करण्यात आली होती. सोबतच फेडरल कोर्ट आणि RBIची सुद्धा तरतूद या कायद्याद्वारे करण्यात आली होती. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा कायदा म्हणजे भारत स्वातंत्र्याचा कायदा 1947. या कायद्याद्वारे जे भारताला स्वातंत्र्य दिलं आणि त्या अद्दरच्या ज्या तरतुदी होत्या त्या संपूर्ण या कायद्याद्वारे ब्रिटिश पार्लमेंटने नमूद करून दिल्या होत्या. तर या कायदा जो आहे ब्रिटिश संसदेमध्ये 5 जुलै 1947ला मांडला गेला होता. हे तारखा महत्त्वाच्या आहेत, यावर पण प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर 18 जुलै 1947ला राज्याची मान्यता भेटली होती आणि 3 जून 1947 रोजी माउंटबॅटन योजना जाहीर केली होती आणि त्यालाच आपण फाळणीची योजना म्हणतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं येते. तर यामध्ये तरतुदी कोणत्या होत्या की ब्रिटिश राजवट जी आहे 15 ऑगस्ट 1947 रोजी संपुष्टात येईल आणि त्यामध्ये जे स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र म्हणजेच भारत आणि पाकिस्तान निर्माण होईल अशी यामध्ये तरतूद होती. त्यानंतर व्हाईसरॉय जे पद होतं ते रद्द करून त्या जागी प्रत्येक देशाच्या जे मंत्रिमंडळ जे होणार होतं त्यांच्या सल्ल्यानुसार ब्रिटिश सम्राट गव्हर्नर जनरल नियुक्त करेल अशी तरतूद या कायद्यामध्ये होती. त्यानंतर कायदा रद्द करण्याचे जो अधिकार आहे ते दोन्ही देशांच्या संविधान सभांना भेटेल अशी एक तरतूद होती. आणि याच कायद्याद्वारे नव्या स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला आणि तो म्हणजे सर्वांनाच माहिती आहे आपल्याला लॉर्ड माउंटबॅटन असं होते ते. आणि सोबतच स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हणजे C राजगोपालाचारी. हे 2 पॉईंट पण आपण लक्षात ठेवायचं आहे. तर मागील 2 व्हिडिओच्या माध्यमातून आपण घटनेचा प्रारंभिक अभ्यास म्हणजेच याचा जो इतिहास आहे त्याचा आपण अभ्यास केला आहे. या समोरच्या व्हिडिओमध्ये आपण जी घटनेची वैशिष्ट्ये आहेत आणि ज्या महत्त्वाच्या तारखा आहेत घटनेमध्ये दिलेल्या ज्यावर वारंवार प्रश्न एक्झाममध्ये आलेले आहेत त्या महत्त्वाच्या तारखा आणि घटनेची वैशिष्ट्ये आपण या समोरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि 1 बाय 1 जे संपूर्ण आहेत त्याबद्दल पण आपण माहिती समोरच्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. आणि सोबतच आपल्या चॅनलच्या माध्यमातून कंबाईंड प्री सिरीज 2024 आपण सुरू केली होती. त्यामध्ये पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 असे 3 व्हिडिओज आपण टाकले होते.
पार्ट 1मध्ये आपण सिलेबस आणि पेपर पॅटर्न याबद्दलचा व्हिडिओ टाकला आहे. पार्ट 2मध्ये जे सब्जेक्ट वाईज इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, कुठल्या टॉपिकला आपल्याला स्किप करायचं आहे, कुठल्या टॉपिकवर जास्त भर द्यायचा आहे, कुठले वेटेजवाले टॉपिक आहेत, त्याबद्दलचा हा पार्ट 2मध्ये आपण व्हिडिओ घेतला आहे. आणि पार्ट 3मध्ये बुकलिस्ट जी आहे, संदर्भ पुस्तकं आहेत, सोर्सेस आहेत, कुठून तुम्हाला अभ्यास करायचा आहे, त्याची डिटेल आपण पार्ट 3 या व्हिडिओजमध्ये टाकला आहे. तर हे व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्कीच बघू शकता. याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे. इतर माहितीसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकली आहे.